फायनली आडी लडाख इज ऑन. बबलू मोटर्सला आलेलो आहोत आणि आम्हाला आणि सूर्यदेवाचा प्रकोप एकदम खतरनाक. अरे 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 किती नाशिक मध्ये आहे का? ए स्केटिंग क्लासला का नाही गेलाय? एक तर घाटाचा रस्ता एवढा पाऊस एक तर काही दिसत नाही. खूप वर्षाची मेहनत कामी येते आणि आमचं स्वप्न पूर्ण होतं आहे आज. आम्ही खूप वर्षापासून आम्हाला जायचं होतं लडाखला, तर आता निघतो आम्ही लडाखसाठी. आमच्या 2018-19 पासूनची प्लॅनिंग होती आणि त्याच क्षणाची आम्ही वाट बघत होतो. जो क्षण आता आधी येतोय तो क्षण चालू होतोय आमचा. गाडी रेडी झालेली आहे आणि मी निघतोय. मम्मी पप्पांना सगळ्यांना भेटून निघतोय. तर या ब्लॉगची सुरुवात अशी होणार आहे की अनएक्सपेक्टेड, म्हणजे या ब्लॉगची सुरुवात अशी होईल मला माहीत नव्हतं. मला वाटलं आजचा दिवस खूप मस्त उन्हात असेल आणि उन्हात आम्ही त्रासात जाऊ, पण आता बाहेर पाऊस पडायला लागला आहे आणि आता आम्ही निघतोय लडाख राईडसाठी. तर आता चला गाडीजवळ भेटूया. गाडीची पॅकिंग गाडीवरती सगळं सामान वगैरे बांधलेलं आहे, लोड केलेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता आपण निघूया गाडीजवळ. पहिले तर मम्मीला आणि पप्पांना भेटतोय आणि हर्षला भेटतोय आणि निघतोय. जल्दी आएंगे आणि व्यवस्थित जाऊन आराम से आएंगे. पहिलाच सांगते आल्यावर पापलेट पाहिजे जेवायला बस. मम्मी सगळे एक ठिकाणी जरा जीवाची पण परवा ठेव आणि दुसरं काही काय सोडेल. GoPro मला लावायचं होतं ॲक्च्युली Insta 360, पण दॅट इज नॉट पॉसिबल नाव. पाऊस भरपूर पडतो आणि Insta 360 पूर्ण खराब होऊन जाईल. सो बेटर की न लावलेला बरा, वाट लागण्यापेक्षा. फायनली हे लोक मला सगळे सोडायला निघतात. नको तर राहू दे, बस डायरेक्ट. हे सगळे लोक मला सोडायला निघतात. मम्मी बाय बाय, येतो 25 दिवसानंतर. सी यू. आपला रणगाडा तयार आहे आणि आता आपण निघतो. सगळेजण वाट बघतात तिकडे आणि ही पण आता उठली आहे, येतोय. चलो चलो बाय बाय, चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. रत्नेश्वरी माते की जय. आई साथ दे गं. बाय मम्मा. हो हो. तर फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहोत आपल्या ड्रीम डेस्टिनेशनला. ते आहे लडाख. सगळीजणं गेटवरती वाट बघतात आणि मी नेहमीप्रमाणे लेट असतो आणि आजही मी नेहमीप्रमाणे लेट आहे. लेट म्हणजे थोडेफार सगळेच लेट होते. जितू आणि पिंटू टायमाच्या आधी पोहोचलेला होता. पण एक मिनिट पाणी आहे, किती वाटते. थोडंसं हळूहळू चालूया. गाडी पण आली समोर ना. ओके. सो सगळेजणं गेटवरती पोहोचले आहेत. जितू आणि पिंटू लवकर आलेला होता आणि मी सगळ्यात लेट. आरडीला पण थोडा उशीर झाला, मलाही उशीर झाला, पण ठीक आहे. पण आता सगळेजण गेटवर आपली वाट बघतात. अरे शुभमचे पप्पा चालले होतं बाजूने. हो हो. ओके. सगळेजण गेटवर आपली वाट बघतात आणि आपण आता तिकडे जात आहोत. गेटवरनं आपण जाणार आहोत डायरेक्टली जसकारला. आणि जसकारला आपल्या रत्नेश्वरी आईचं दर्शन घेणार, पाया पडणार आईच्या देवळाजवळ आणि तिकडनं निघणार आपल्या लडाखसाठी. सगळेजण दिसतात मला समोर. खूप एक्साइटमेंट वाढलेली आहे माझी. समोर दिसतात सगळेजण. तो काय नयन व्हिडिओ काढतो आहे गस.
मेन व्हिडिओ करतोय तो बघा. ये पोचलो रे पोचलो. ए डाकू फायनली आरामात जा. रेडी टू गो. चलो रेडी टू रो. फायनली आरडी लद्दाख इज ऑन ऑन. ड्रीम केम ट्रू. ड्रीम केम ट्रू. स्वप्नपूर्ती होतं आमची आता. पिंटूला आपल्याला मॅच मध्ये बघायला लागल. कायला बसायचं वांदे होणारच. जितू कनेक्ट झाला का? चला चला गणपती बाप्पा मोरया. चलो निको. बस अरे थांब 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 बाबा थांब. तर मित्रांनो आता आपला गेटवरचा मीटअप होऊन आपण निघालेलो आहोत रत्नेश्वरी देवीच्या मंदिराजवळ. ए समीर मामा बाय. अरे मामा गेला आमचा. तर आता निघालोत आपण आपल्या आईच्या मंदिराजवळ आणि आईच्या मंदिराजवळ जाणार आणि आता तिकडे जाऊन नारळ फोडून आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करणार आणि आपला प्रवास सुखाचा हो हीच आपल्या आईसमोर आपण प्रार्थना करणार आहोत. तर पहिले आता जाऊया दसऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या जर्नीला निघू. हे यार गाडी वॉबल करते रे माझी जाम. फायनली आता मंदिराजवळ आपण पोचलोत. आता मंदिराजवळ गाड्या पहिले पार्क करू आणि त्याच्यानंतर मग फोटोज काढू, थोडेसे शूट करू थोडासा आपला ब्लॉगसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग पुढे निघू. रत्नेश्वरी माते की जय. मंदिराजवळ आलो आता आईच्या. जितू याची गाडी सेंटरला घे. जितू सेंटरला घे गाडी. माझ्या आरडीच्या बाजूला लावतो. नैन इतना बड़ा कैमरा है. रत्नेश्वरी माते की जय. रत्नेश्वरी माते की. सो फायनली मित्रांनो आपला डेस्टिनेशन चेंज होतोय. आम्ही उदयपूर करणार होतो नॉनस्टॉप, पण आम्हाला आता वेळ झाला आहे ऑलमोस्ट 10 वाजलेत निघायला.
आणि डेस्टिनेशन जसं आता आम्ही गाडी रोड कवर करू त्या हिशोबाने आम्ही कुठेतरी थांबू. पण अजूनपर्यंत डिसाईड नाही कुठे पोचायचं आहे. पहिलं डेस्टिनेशन आमचं होतं उदयपूर, 650 किलोमीटर करायचं होतं, बट दॅट इज नॉट पॉसिबल आणि नाही करू शकत आहे. आता जेवढी गाडी खेचाल तेवढी खेचू आणि जिथे आम्हाला पॉसिबल होईल तिथं पहिला दिवस थांबू आम्ही. त्याच्यानंतर मग पुढचं प्रवासाचं बघू. या आवरा मोठा रणगाडा उतरवायचा बोलल्यानंतर हवडाईटच आहे. चला तर निघूया आता आपल्या डेस्टिनेशनला. हॅपी जर्नी. काय असं तर फोन करेल. सर बाय कोमल. आणि जास्त स्ट्रेच करू नका, दिवस वाढवा हवं तर. ओके, बाय बाय. सांभाळून जा. बाय बाबू. बाय बाय टकलू हेलवान. बाय बाय बाय. अच्छा चलो बाय बाय. या एक चल बाय पप्पा. बाय बाय. लव यू. बाय बाय दा. चल यस यस श्योर श्योर. बाय बाय. चलो चलो बाय. श्योर श्योर. काय तो एक्स्ट्रा ड्राइव आहे. चल बाय बाय दाई. हो 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 चलो निकल दे. लेट गो लेट गो लेट गो. बाय बाय. चला भाऊ. हो आई चला बाय बाय. आरामात जातो. चला बाय. हां आडी लीड करतो मी. पाठी आहे. चला काका. बाय बाय. थँक्यू सो मच. चला आडी लाईट चालू करा. लाईट चालू करा सगळ्यांनी जरा व्हिडिओसाठी टेम्पररी. बाय. एकविरा माते की, रत्नेश्वरी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. चला या पंढरपुरात. गाडी मजबूत वापरते. हवा टाकायला लागणार आहे गाडी. खायला एक गेअर टाकायला थोडा प्रॉब्लेम होणारच आहे मला वाटतं सुरुवातीला. हां सुरुवातीलाच होणार आहे. नंतर ते यूज टू झाले ना कुठं का बरोबर होऊन जाईल. काय बोलता अडे. नाही गाणी लावशील ऐकायला येतील ना. हे गाडी नाही पावसा आहे म्हणून कारला नाही. चार्ज केला रात्रीच्या फुल. पुढे टाकू ते मशिनीची यांची लोक जे हवेचा यांना माहिती नाही. हां डिजिटलवरती चालायची. तर मित्रांनो आम्ही आमच्या रस्त्याला निघालो. रत्नेश्वरी माते की जय. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत NMMC जवळ. नवी मुंबई महानगरपालिका. आणि रेनकोट काढायचा प्रयत्न करतो आपण आता कदाचित. मला असं वाटतंय ये नवी मुंबई महानगरपालिका. आणि रेडी टू गो गाईस. रेनकोट काढू येणार सगळे. आता रेनकोट काढतोच. रेनकोट काढायचं काय रे. मी काढते भाई. रेनकोट काढते भाई. मग बबलूच्या इथंच काढू. चल चल. 10:36 चला. तर आता आपण डिसाईड केलेलं आहे की पिंटूचा जो इंटरकॉम आहे तो ASGचा आहे आणि तो आमच्या ब्ल्यू आर्मरला कनेक्ट होत नाही आहे. तर त्याला नवीन इंटरकॉम घेण्यासाठी आपण जात आहोत बबलू मोटर्सला. बबलू मोटर्सला आलेलो आहोत आणि आम्हाला सरजींनी व्यवस्थितपणे आम्हाला सांगितलं आम्हाला कुठे राहायचं आहे चंदीगडला. आणि आम्हाला तिकडे गोल्डन टेम्पलला पण राहायला त्यांनी सांगितलेलं आहे. त्याने आम्हाला गाईड केलेलं आहे काय करायचं काय नाही करायचं आहे. तर आता तुम्हाला आम्ही दाखवतच राहू पुढे. पण खरंच त्यांच्याकडनं खूप चांगली मदत होते आहे. आणि त्यांच्याकडनं आम्ही जेवढे प्रोडक्ट्स घेतले त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये डिस्काउंट दिलेलं आहे. खरंच तुम्ही पण या व्हिजिट करा बबलू मोटर्सला. आपलंच आहे. तुम्ही नक्की या. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आलो होतो आम्ही ॲक्च्युली पिंटूला इंटरकॉम घ्यायला मित्रांनो. तर आता निघालोच आपल्या पुढच्या रस्त्याला बबलू मोटर्सवरनं. सध्या टाईम झालं 12:19
आणि आम्ही भरपूरच लेट आहोत. आणि सूर्यदेवाचा प्रकोप एकदम खतरनाक. आणि अजून सुद्धा आम्ही 12 वाजून 30 मिनिटांनी सुद्धा आम्ही वाशीमध्ये अडकलेलो आहोत. आम्हाला जायचं होतं उदयपूरला. मला नाही वाटत आज काय उदयपूर होणार आहे. लय लवकर निघणार होतो. आज गुजरातलाच थांबायला लागतं. अहमदाबाद तरी मारू शकतो ना आपण, मला असं वाटतंय ना पॅडी. अहमदाबाद मारू शकतो. अहमदाबाद जरी मारला तरी इनफ होईल मला असं वाटतंय. मी सगळे लेट आलो, मी लवकर आलो तर नशीब आरडी नाही, आरडी कॉलवा आहे ना तर. हा इकडे बघ, हे बघ हे बघ हे बघ चाल्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण टँक आता फुल करायला घेतली आहे. ते सुद्धा घनसोलीमध्ये नाही, रबाळेमध्ये. रबाळे ना, घनसोलीमध्ये, रबाळेमध्ये नाही. माझी मिस्टेक आहे भाई. नाम क्या भाई तेरा? हां, राम सागर. तर पहिला पेट्रोल फुल झालं आहे 1267 मध्ये. 12 लिटर 12.15. आता हवा पण चेक करून घेऊया. काय रे, क्या प्लानिंग है अभी? क्या बोलता? लंबा प्लानिंग है घूमने का. हाँ 25 दिन जा रहा है. लद्दाख जाओगे? लद्दाख ही जा रहे हैं. यही है असली मजा जिंदगी है. हाँ, असली मजा यही है. यही मजा होता है. और क्या करेंगे. त्याला भेटायला थांबलो होतो या आधीला. आणि आता भेटून आता आम्ही निघतो पुढं. आणि वाजले 1:30. गरमीने हालत खराब केलेली आहे. आता पुढे जाऊन कुठेतरी ब्रेक घेऊन जेवतो. चला निघूया. व्हिडिओ काढतो आधी. चला निघा. हां चला आधी. बाय बाय. आधीला भेटून झालेला आहे. आता पुढे निघतो आहे मी. लेफ्टला चिखल आहे, राईटची घ्या रे गाडी. आता आलो आम्ही भगत ताराचंदला जेवायला. भूक लागली आहे. माझा पण पेट्रोल सांडला थोडासा. साईड साईडला लावला तेव्हा बेल्ट निघाला. गल्ल्याचा वास काय तर. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं भगत ताराचंदमध्ये. आणि आमचं सगळ्यांचं बिल झालं आहे जवळजवळ 2000 रुपये. आता आम्ही निघतो पुढच्या रस्त्याला. आता आहोत आम्ही नाशिक रोडला. आणि नाशिक रोडवरनं आता जेवढं आम्हाला कवर करता येईल तेवढं आम्ही कवर करू. चला तर आता निघूया आपल्या पुढच्या जर्नीला. देतो ना तुला, सेम देतो. सेम मग यो काढून दे, मी दुसरा लावेल. चला गणपती बाप्पा मोरया. गाईला गाडी आपली डावाल दे रे. तुम्ही बघू शकता पुढे बोर्ड नाही आहे. नाशिकच्या रोडला चालत. नाशिकमधून आम्ही गुजरातमध्ये घुसणार आहोत. चला आधी येतं लवकर पुढं. गवल्यानंतर गाड्या सगळ्यांच्या हेवी झालेल्या आहेत मित्रांनो. आपण आता आहोत कसारा घाटात. जो आपला रस्ता अहमदाबाद हायवे होता त्या अहमदाबाद हायवेला आपण टाटा हायवे करून या रस्त्याने आलो. त्याचं कारण असं की तिकडे 3-3, 4-4 तासाची ट्रॅफिक होती. आणि त्या 3-3, 4-4 तासाच्या ट्रॅफिकमध्ये आपण अडकू नाही शकत. म्हणून आपण या साईडने चाललो आहे. आपण गुजरातमध्ये उतरणार. तसं राईड आता एकदम ओके चाललेली आहे. काही त्रास नाही आहे. रणदीप, पिंटू आणि जितू हे तिघंजणं पुढे गेले आहेत. मी आणि पॅडी थोडंसं पाठी आहोत. कारण वजन जास्ती आहे गाडीवरती. आणि त्या वजनामुळे आहे ना गाडी अशी वॉबल जास्ती होते. अशी होते. त्याच्यामुळे आपण स्लो चाललो आहे. पण त्यांच्यात आणि आमच्यात 5-10 मिनिटाचं अंतर आहे.
ॲक्च्युली मित्रांनो हा रोड जातो आपल्या समृद्धी महामार्गाला. तर आपल्या बाईक तर अलाउड नाही या रस्त्याला. आपण नाशिकमधनं जातो आहे. पाऊस. अरे रे कुत्र्यानं ओरडत आहे. हाती घे मॅडम. आवाज येत आहे. अरे ती पूर्ण व्हिडिओ काढत होती. आधी गे लेफ्टला 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 लेफ्टला. झालं झालं झालं. चला चला. कुठले रस्ते चालून ऑफ रोडिंग डायरेक्ट लदाख अर्धा लदाख आक्रत. अच्छा स्पितीच्या रस्ता नाव का? अरे 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 स्पिती नाशिकमध्ये आहे का? मला पण असा डाऊट येते. हा त्या दिशेलाच आहे वाटतं का. अरे ये स्वतः जायला नाही आपल्याला जाऊन देईन रे. हाँ ये सर. हाँ चलिए राइट नहीं है. वापी वलसाड सूरत पेठ धरमपुर. मित्रांनो ॲक्च्युली आम्ही आता सुरतला पोचतो आहे. सुरतला पोचायला अजून 3-4 तास आहेत. तर बेसिकली आता आम्ही ब्रेक घेतला आहे आणि आता ब्रेक घेऊन थोडा वेळ रेस्ट करतो आहे. कारण हेल्मेटचे वायझर आमचे काळे होते, टिंटेड होते, ते काढून आता आम्ही क्लीनवाले वायझर लावतो आहे आणि त्याच्यानंतर मग निघतो पुढच्या जर्नीला. अजून मला वाटतं आम्हाला 4-5 तास लागतील कमसे कम. इथनं आहे 200 किलोमीटर आहे मला वाटतं ते. आता एक टोल नाक्यावरती आम्ही थांबलोत, रेस्ट करतो सगळेजण एक 5-10 मिनटं आणि मग लगेच निघतो. आणि आम्ही गेला अहमदाबादला आणि आम्हीने मला एक न्यूज दिली आहे. म्हणजे सांगितलं की त्यांनी अहमदाबाद इथं सुरतमध्ये भरपूर जास्ती पाऊस आहे. बघूया आता कसा पाऊस पडतो आहे की नाही पडतो आहे, भेटतो आहे नाही भेटतो आहे. चलो लेट सी. चला तर मित्रांनो आता ब्रेक टाईम डन. आता ब्रेक झालेला आहे. आता निघूया. आता जाणवत आहे तुम्हाला तिकडनं जरा डाऊट येतो आहे तर त्या साईडला भरपूर पाऊस पडतो आहे आणि या रोडला पाऊस लागू शकतो आम्हाला प्रॉब्ली. पिकलेला आंबा पिकलेला आंबा बोलतो. थांब थांब बाजूला कोमल आहे. माझा काय रे स्केटिंग क्लासला का नाही गेलास? खातेच ना? जेवलाच नाही ना तर घर आहे ना. आता कोण आहे मी सांग? काय बोलला? पोचणार नाही घरी तू. पोचणार नाही बोलतो घरी तू. त्याला कॉन्फिडन्स कधी म्हणजे मी मस्ती करायला मोकला. आणि स्पेशली मी कोमलला थँक्यू बोललो. इथे आलो आहे हे आम्हाला सगळ्यांसाठी कोमलने बनवून दिलं आहे. थँक्यू सो मच कोमल. खरंच खूप सुंदर गिफ्ट आहे तुझ्याकडनं आम्हाला. पॅडीच्या पण गाडीवरती आरडीच्या पिंटूच्या फक्त तिच्या गाडीला टॉपबॉक्स नाही आहे म्हणून आम्ही लावलं नाही आहे. बट स्टील आमच्या सगळ्यांच्या गाड्यांना हे आहे. चला आता निघूया पुढे. भरपूर दिसतं अंधार पूर्ण झालेला आहे. तुम्ही समोर दिसतं का नाही मला माहीत नाही आहे पण अंधार भरपूर झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी आता रेनकोट आणि रेन पॅन्ट घातलेले आहेत. तर बघूया. आय होप पाऊस भरपूर कमी असावा. तसं वाटत नाही आहे. थंडरस्ट्रोमसारखंच वाटतं आहे. एकदम मजबूत हवा सुटली आहे. बघूया आता पुढं कसं काय होतं आहे. फ्लॅश पण मारली. हां फ्लॅश पण मारली आता वरतून आकाशातनं. आता आकाशातली फ्लॅश. हे पुढे ट्रॅफिक दिसतं खरं. हे आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. हे बघ समोर पडते बघ. हे बघ लाईटी समोर बघ. अरे हे माझ्या लाईट समोर बघ. हे बघ हे बघ. मस्त आहे का?
मारायचा होता. हा ट्रक बंद पडला म्हणून त्यांनी मोठा केला. एक तर घाटाचा रस्ता एवढा पाऊस, एक तर काही दिसत नाही. हे समोरनं ट्रक आला रे, थांबा एक लेनलाच थांबा. भरपूर गाड्या आहेत पाठी. बाई आता पावसाने लई बेकार परेशान केलेलं आहे. साप भिजलो आता तर नको झालंय बाई. आता गाडी चालवायची इच्छाच नाही राहिली माझी बिलकुल. बस बाई आता पावसाशी नको झालं. आता बस गाडी चालवायची कॅपॅसिटी संपली पाहिजे. आता कुठंतरी हॉटेल बघा, थांबूया बाबा. बस झाला बाबा, बस थांबू बाबा. बाबा बाप रे, ये तो सब डेंजर कारबार है. ये तो चल रहा है क्या? So we are going towards to Ladakh. या पूरा मुंबई से हम लोग यहाँ से राइड करके जा रहे हैं. पूरा अभी हाँ तो मुंबई से डायरेक्ट लद्दाख घूमेगा. हाँ अच्छा. अरे ये कैमरा है GoPro. अभी रिकॉर्ड कर रहा हूँ, मतलब डालूंगा ना यूट्यूब पे, आप देखना पक्का. चैनल नाम क्या होगा? श्योर चॅनल का नाम यहाँ पे लिखा है, देखो इंडियन एव्हेंजर 07. आम्ही एक शालिमार म्हणून हॉटेल आहे तिथं थांबलो होतो आणि तिथलं ओनर आहेत ना एवढे हौशी आहेत ना की त्या माणसाने त्यांची बुलेट आतमध्ये लावले हॉटेलच्या. आणि एवढे हौशी म्हणजे त्या व्यक्तीने तिथे तुम्ही बघू शकता पक्षी पाळले आहेत. आणि त्यांचं जेवण पण त्यांनी त्यांच्याकडनं आम्हाला कॉम्प्लिमेंटरी त्यांचं एक फूड दिलं होतं. फूड का नाम काय बोला सरजी? सीख कबाब होता. एवढा टेस्टी होता. हां हां एवढा टेस्टी होता ना की काय सांगू शकत नाही. आम्ही परत एकदा रिपीट करायला लावलं ते. तर ते ओनर आहेत हे. नाम सर आपका? मेरा नाम मोहम्मद अली है. मैं आपका होटल पक्का रिकमेंड करूंगा. अगर कोई यहाँ से जा रहा है ना थैंक यू. तो आपका होटल पक्का रिकमेंड करूंगा. बहुत बढ़िया टेस्टी फूड है आपका. थैंक यू. बहुत बढ़िया. खरंच तुम्ही ज्या शालिमारला या आणि जेवण ट्राय करा. खूप टेस्टी आहे जेवण. त्यांचे 3 हॉटेल आहेत ते सांगतात. आता त्यांनी आम्हाला राहायसाठी तर रूमचा पण एक बंदोबस्त करून दिला. त्यांनी कार्ड दिलं त्यांचं. ते म्हणतात की माझा कार्ड द्या तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळेल. चला तर आता तिकडे जाऊया आणि रेस्ट करूया. आणि मी तुम्हाला त्यांचा हॉटेलचं नाव आणि फोटोज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो, पुढे बघून घ्या. शालिमार हॉटेल आहे. ज्या मालकासोबत आत्ता आम्ही बोललो, जे मालक होते त्यांनी ही नवीन कोरी बुलेट जी आणली आहे ती एकदा चालवली नाही आहे. शोरूममधनं काढून आणली आणि त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये लावली आहे. आणि हे त्यांचे हॉटेलचे फोटोज आहेत. खरंच अँड ही वॉज आय गेस बॉडी बिल्डर इन हिज टाईम. आणि खरंच त्यांचं हॉटेल आणि जेवण त्यांचं खूप टेस्टी आहे. आता ते आम्हाला हॉटेलवरती नेतात. चला आता जाऊया. तुम्ही आता आमच्या रूमची कंडिशन बघू शकताय. लिटरली शूज भिजलेत म्हणून सकाळी सुके शूज घालायचे आहेत. त्यामुळे जितू शूज सुकवतोय आणि ही कंडिशन आहे आमची. आत्ता रूमची कंडिशन तर खराब असणारच आहे, पण आता अक्षरशः रायडर्सची पण कंडिशन खराब आहे. RD त्या एका साईडला तिकडे डेटा ट्रान्सफर करतोय. तर आता व्लॉग संपवायची ताकद नाही आहे, पण आता व्लॉग इथंच संपवतोय मित्रांनो. पुढच्या व्लॉगसाठी स्टे ट्यून गाईज.